नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। ही थंडी कधी कमी होणार आहे आणि कधी त्याचा प्रभाव कमी होईल या संदर्भात देखील आपण रेकॉर्डिंग मेसेज व्हिडिओ पण दिले आहेत। तर ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघणार आहोत। तर मागील 4 ते 5 दिवसापासून सारख्या धुळीचा जो काही फटका आहे महाराष्ट्रावरती अजून उद्याच्या दिवस सकाळच्या पहारीपर्यंत कायम आहे। तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रावरती निरंतर नाशिक क्षेत्र, सांगली, पुणे, अहिल्यानगरचा, छत्रपती संभाजीनगरचा आणखीन बराचसा भाग हा परवाच्या दिवशी थोडा पाहायला मिळेल आणि लगेच एक दिवस कमी होऊन म्हणजे 7 ला कमी झाला की 8-9 पासून सुद्धा तो वाढणारच आहे। पण मराठवाडा आणि विदर्भात धुळीचा काही अंशी प्रभाव हा उद्यापासून 6 तारखेपासून कमी व्हायला दिसेल आणि त्याची जी क्षमता आहे ती पुन्हा एकदा वाढेल। ती तारीख आहे 9, 10, 11 आणि 12। तर यामागचं जे काही इश्यू आहे, यामागचं जे काही बंगालच्या उपसागरात होणारा सातत्यानं कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आणखीन तीव्र येणाऱ्या 8 आणि 9 तारखेला सक्रिय होतोय आणि या 8 तारखेला परत दक्षिण भारतावरती आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडूच्या आणखीन काही भागांमध्ये आणि दक्षिण भारतावरती पाऊस वातावरण तयार होत आहे आणि तिकडे पाऊस देखील पडतो आहे। मित्रांनो, 12 तारखेला जे काही कर्नाटक एरिया आहे, हुबळी वगैरे भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता जाणवते आहे। त्यामुळे साहजिकच आपल्या जवळ असलेला दक्षिण महाराष्ट्र हा कर्नाटक लगतच्या भागांमध्ये देखील पावसाची जी काही प्रभावी वातावरणाची जी काही ताकद आहे ती वाढणार आहे। पण यामध्ये पाऊस पडेल किंवा पावसाची नुकसान करेल अशी परिस्थिती नाहीये। आता थोडं आणखीन सविस्तर बघूयात। येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला वातावरणाचा जो काही ढगाळलेलापणा राहणार आहे तो जवळपास सांगली, सोलापूरसह नांदेड, मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये मुंबई, कोकण किनारपट्टीसह विदर्भ सुद्धा व्यापणार आहे। खानदेशकडे त्याला जायला 12 तारखे पूर्ण दुपारनंतरची होईल, पण यामुळे तिकडल्या भागातही वातावरण ढगाळ होणार आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या एरियामध्ये थोडेफार पावसाची शक्यता म्हणजे बुरबुर होईना, ढगाळलेलं वातावरण होईना, हलक्या सरिका होईना होण्याची शक्यता आहे आणि मोठा किंवा नुकसान करेल ही पद्धत नाहीये। नुकसान फक्त धुळीच करेल। कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह द्राक्ष उत्पादकांना टेन्शन वाढवणारी तारीख जी असेल ती 11, 12, 13 आणि 14 म्हणून संक्रांतीमध्ये ह्या वातावरणाचं वाढवण आपल्या भागांमध्ये दाखल होतंय आणि ही परिस्थिती पुन्हा 2 दिवस थांबून संक्रांत झाली की लगेच 2 दिवसानंतर वातावरण थोडं पाहायला मिळेल बरं, पण लगेच 17-18 तारखेला परत ऍक्टिव्हिटी अशीच वाढणार आहे। एका पाठोपाठ एक हा महिना निम्म्याहून अधिक दिवसाकरिता वातावरण हे धुळी आणि ढगाळलेलं राहणार आहे। आता शेड्यूल बघा। डिसेंबर महिना कोरडा ठाक गेलाय, थंडी पण चांगली कडाक्याची पडली, धुळीची शक्यता यामध्ये कमी राहिली। पण जानेवारी महिन्यामध्ये धुळीचा प्रादुर्भाव मात्र प्रत्येक आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवसाला का होईना ऍक्टिव्ह असणार आहे। त्यामुळे हा महिना वातावरणाच्या दृष्टिकोनातून खराब राहणार आहे आणि थंडीची लेवल आता काही भागांमध्ये बऱ्यापैकी कमी झाली। ह्या वेळेला पण थंडी कमी जाणवते काही भागांमध्ये, जालना असेल, इकडे हिंगोली असेल, वाशिम असेल, असे अनेक भाग आहेत। पण सकाळची थंडी यामध्ये मी पहिलेही सांगितले यामध्ये फारसा बदल होणार नाही, पण थोडा अंशी कमी पारा कमी होईल। आता संक्रांतीनंतर 17 आणि 18 तारखेला थंडीची जी काही लेवल आहे ती बरीचशी घसरणार आहे। रात्रीची थंडी बरीचशी कमी होईल आणि सकाळच्या थंडीमध्येही खूप असा फरक पडेल। त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भच राहील। दक्षिण महाराष्ट्र किंवा नाशिक वगैरे जो काही परिसर आहे, पश्चिम महाराष्ट्रातील एरिया, छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा बराचसा भाग, तर ह्या एरियामध्ये थंडी मेंटेनली चालेल। जी नॉर्मली थंडी आपली वर्कआउट करते अशाच पद्धतीने थंडी असणार आहे। पण ऑलरेडी जर महाराष्ट्राचा विचार आपण जर केला पूर्णतः तर थंडीची लेवल आता काही अंशी कमी, त्याही 16 आणि 17 तारखेपासून कमी होणार आहे। ही एका टप्प्यामध्ये किंवा एका पायरीनुसार ही थंडी कमी होणार नाही, पण हळूहळू ती कमी होऊ लागेल। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 17 आणि 18 तारखेचं टेम्परेचर वाढेल, तसंच 21 जानेवारी ते 26 जानेवारीच्या आतमध्ये पुन्हा बारीक सारीक पावसांचा प्रभाव दिसतो आहे। मॉडेलनुसार तो आपल्या रिपोर्टमध्येही व्यक्त केला होता 15 ते 20 दिवसापूर्वी। तशा पद्धतीने याही आठवड्यात आपण वातावरण पाहिलं आणि दुसऱ्याही आठवड्यामध्ये ते वातावरण काही प्रमाणात, पण तिसऱ्या आठवड्यात बऱ्या प्रमाणात ते पाहायला मिळणार आहे। यामागचं आणि या पुढे
वातावरणाचा जो काही आपण डिटेल्स दिल्या त्यानुसार वातावरणाची निर्मिती पाहायला मिळते. पण यामध्ये नुकसान किंवा अनेक पिकांचं पावसामुळे नुकसान होईल अशी शक्यता नाहीये. लाईव्ह मध्ये आपल्या कमेंटचा विचार केला जाईल. कमेंट तुम्ही मेसेजमध्ये कराच, पण आता ह्या जानेवारीमध्ये नुकसान करण्याची पद्धत नाहीये. आता थोडक्यामध्ये बघायचं झालं तर याच पाठोपाठ फेब्रुवारी महिना देखील जाणार आहे. अशाच पद्धतीचं वातावरण खराब होणार आहे. पण फेब्रुवारी महिन्यामध्ये पेनवलता का होईना पाऊस पडण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यामध्ये आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये. एकंदरीत हा महिना आणि पुढचा महिना अशा प्रकारचा राहील. रिपोर्टनुसार आणि रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तर माहिती पाहिली आहे मार्च एप्रिल कसा जाईल त्या संदर्भामध्ये. पण ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगेल की सध्याची जी परिस्थिती आहे ती अशाच प्रकारे कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाला 3 दिवसाला वातावरण सक्रिय करणारी आहे. आता थोडंसं जानेवारीचा हा पहिला आठवडा, आजची जी काही 5 तारीख आहे, उद्याच्या 6 तारखेपासून मराठवाड्यातील अनेक भागातलं वातावरण थोडं कमी होतंय. पण 2 दिवस कमी झालं की 8 तारखेला ही वाढतंय. परत 11-12 तारखेला दक्षिणेकडनं पुन्हा जास्त वाढेल. वाऱ्यामुळे ती थोडं फास्ट 2 दिवसातही कव्हर आउट होऊन जाईल. पण त्यानंतर पुन्हा 2-3 दिवस कमी झालं की परत ते असंच वाढ ही करत जाणार आहे. तर अशी एकंदरीत सिस्टम महाराष्ट्राच्या वातावरणातल्या पावसाची आहे. एकंदरीत एक नजर टाकूयात आपण मार्च आणि फेब्रुवारी महिन्यासंदर्भात. आता तुम्हाला समजलंय की 12 आणि 11 तारीख ही मोठी धुळीची आणि नुकसान करणाऱ्या धुळीची शक्यता आहे. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा जिल्ह्यांचा वगैरे समावेश सांगितलाय, तर त्याबद्दलही बघा. कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, पुणे, नांदेड एरिया, बीड जिल्हा, हिंगोली परिसर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अशा अनेक भागांचा समावेश पुण्यासह आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र, काही नंदुरबार, शहादा भागात सुद्धा ढगाळलेली परिस्थिती पाहायला याच 10, 11, 12 तारखेदरम्यान राहणार आहे. आणि हे 4 दिवसासाठी तरी राहू शकतं. या काळामध्ये सुद्धा 4 ते 5 दिवसाची याची मर्यादा दिसते आहे. आणि ते कमी झालं की मग 17-18 तारखेला उन्हाची तीव्रता थोडी वाढणार आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर एक धुळीचं संकट हे कंटिन्यूली आपल्याला जवळपास 26 जानेवारीपर्यंत पाहायला मिळतंय. म्हणजे अशा प्रकारच्या सिम्पटम्स महाराष्ट्रातल्या वातावरणाच्या बदलताना दिसत आहेत. आता हीच गोष्ट जर आपण आणखीन थोड्या डीपमध्ये जाऊन सांगायचं म्हटलं तर सरळ यंदा स्ट्रगल करतोय कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वेलवर्गीय पोलन वगैरे करणारे शेतकरी. यासाठी हा महिना थोडा खर्चिक आणि किचकट जाण्याची शक्यता दाट आहे. हे आपल्या 23 डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये देखील आपण सांगितलेलं होतं आणि ते तुम्हाला पाहायला देखील मिळते. पण या व्यतिरिक्त तुमच्या काही आणखी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. आणि कोणाला काय विचारायचं, आपण कुठून आला आहात, कुठून कमेंट करता आहात, त्या देखील जिल्ह्याची माहिती टाकत चला. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राला धुळीचं संकट मात्र आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.